नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की नैनावर आता सगळ्यांनीच आळ घेतलेला असतो तिच्या पर्समध्ये हिरे सापडलेत म्हणून. पण ती तिचं निर्दोषत्व सिद्धच करू शकत नसते. म्हणजे ती निर्दोष आहे हे सगळ्यांना ती ओरडून ओरडून सांगते, पण कोणीच तिच्यावर विश्वास ठेवत नाही, कारण आधीपासूनची वागणूक तिची सगळ्यांना माहिती असते. मग आबा याच्यावर म्हणतात की ठीक आहे, थांबा, तिच्यावर एवढे आळ घेऊ नका. मला नाही वाटत हे चोरी वगैरे जे काही हे झालेलं आहे ते नैनाने केलेलं आहे. मला नाही वाटत की यात नैनाचा हात वगैरे आहे असं. यावर आता अद्वैत आबांना म्हणतो, असं कसं म्हणताय आबा तुम्ही? पाठोपाठ सरोज सुद्धा आता म्हणू लागते की हिरे तिच्या पर्स मधून निघालेले असतानाही तिला सोडून द्यायचंय का? आपल्यातलंच कोणीतरी फितूर झालंय, इकडून तिकडे मेसेजेस पास करतोय. काय गय, बोल ना. यावर आता आबा म्हणतात, या हिरे प्रकरणात तिचा हात जरी असला तरी जोवर हिच्यावर गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत आपण तिला गुन्हेगार म्हणूच शकत नाही. तेव्हा आता कला म्हणते की मला तुमचं म्हणणं पटतंय आजोबा. कला आता नैनाला जागचं उठवून बसवायला सांगतात. कोणाला? नैनाला. सो नैना रडत बसलेली असते, तर कला लगेच नैनाकडे जाते, तिला उठवते, सोफ्यावर बसवते, तिला पाणी प्यायला देते आणि लगेच चांदेकरच्या समोर जाऊन उभी राहते. कला पुढे म्हणते की चांदेकर, जेव्हा बिलांची फाईल सापडली होती तेव्हा तू तुझ्या भावाच्या बाजूने खंबीर उभा राहिला होतास. मी आता माझ्या बहिणीच्या बाजूने उभी नाही राहते किंवा तिची वकिली सुद्धा करत नाहीये. मग राहुलच्या बाबतीत तू मला म्हणालास की आपण त्याच्या बाबतीत संशय घेऊ शकत नाही कारण आपल्याकडे पुरावे नाहीयेत. तसे जसं त्याला बिलांची माहिती नव्हती किंवा त्याच्याकडे बिलं कशी आली हे त्याला माहिती नव्हतं, तसं कदाचित नैनाताईलाही माहिती नसावं किंवा माहिती नाहीये तिच्या पर्समध्ये हिरे कुठून आलेत ते. आणि राहुलला जर आपण एक चान्स देऊ शकतो तर मला असं वाटतं की आपण नैनाताईला सुद्धा चान्स द्यायला पाहिजे. तेव्हा आबा म्हणतात, हो अगदी बरोबर आहे म्हणे. म्हणजे राहुलला एक न्याय आणि नैनाला एक न्याय हे मला अजिबात पटणार नाहीये. तेव्हा आबा आता अद्वैतला म्हणतात की ते हिरे माझ्याकडे दे. आबा पुढे म्हणतात की आता जोपर्यंत याचे सगळे पुरावे येत नाही तोपर्यंत कोणीच या विषयावर बोलणार नाही किंवा हा विषय काढणार नाही घरामध्ये. हे ऐकून कला विचार करते की आजोबा बोलताय ते खरंय. अद्वैत पण विचार करतो की पुरावे मिळाल्याशिवाय काहीच करता येणार नाही. कला पुढे म्हणत असते मनोमन की याच्या मुळाशी तर जायलाच हवं. एकीकडे अद्वैत म्हणतो की काही करून पुरावे शोधावेलाच हवेत, आणि कला इकडे विचार करत असते की काहीही करून पुरावे शोधावेच लागणार आहेत. या सगळ्या मागे कोण होतं, कोणाचा हात होता हे कळायलाच पाहिजे. तेव्हा आबा म्हणतात की चला सगळे आपापल्या कामाला लागा. असं म्हणत सगळे तिथून आपापल्या कामाला जातात. तेव्हा राहुल नैनाजवळ येतो खोटं नाटक करायला आणि लगेच पाणी देतो तिला, नैनाला प्यायला. एकीकडे हे सगळं बघून रोहिणी विचार करत असते, ही कला आणि अद्वैत पुरावे शोधल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. जर या गोष्टीचा पच्छा पुरवला नाही ना तर ती कला नक्कीच अद्वैतचे नक्की काहीतरी कान भरून टाकेल आणि मला या सगळ्यामध्ये लक्ष ठेवावं लागणारच आहे. आता स्वाभाविक आहे, राहुल किती गोंधळ करतो तेव्हा आता मलाच सॉल्व्ह करावं लागणार आहे असं आता रोहिणीला वाटत असतं. तर दुसरीकडे कला तिच्या बेडरूम मध्ये संगीताला घेऊन आलेली असते आणि आरशात बघत असते. तेव्हा मागून संगीता तिला बघत काहीतरी समजवत असते. संगीता म्हणत असते की कले, हे बघ बाळा, शांतपणे योग्य ते काहीतरी निर्णय घे, शांतपणे विचार कर. म्हणजे आता तू संपत येशिकांकडे जातेस ना, शांत राहा, ते काय बोलतायत ते ऐकून घे. आणि आणखीन एक, तुझ्या नैनाताईने जी काही चूक केलीये, चूक कसली, मी तर म्हणते मेलीने गुन्हाच केलाय, तेव्हा तू त्याचं मनाला लावून घेऊ नको आणि तू स्वतःच्या अंगावर काहीही ओढून घेऊ नकोस. यावर कला म्हणते, नाही आई, तू काळजी करू नकोस आणि मुख्य म्हणजे तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. आई, तिची बहीण म्हणून मला तिची खूप काळजी वाटते ग. या असल्या एवढ्या मोठ्या चुका केल्याय तिने, तिच्या चुकांची यादी संपतच नाहीये, त्यामुळे मी तिची कितपत बाजू घेऊ शकेन माहित नाही मला. पण अगं आई, चांदेकरांच्या घरात येणं म्हणजे केवढी मोठी गोष्ट आहे. माझ्या नवऱ्याला अटक झाली होती. आई अगं, तू खूप बरोबर बोलत होतीस. तुझा जावई खरंच भला माणूस आहे ग, खूप मेहनती आहे, आणि त्याच्या बाबतीत हे असं घडावं. इकडे रोहिणी आता ह्या दोघींचं बोलणं दरवाजातून ऐकू लागते. कला पुढे म्हणते, नाही नाही, या सगळ्या मागे कोणाचं डोकं आहे ते मी शोधून काढणार आहे. आता रोहिणी ऐकून म्हणते, म्हणजे विचार करते, बाप रे, ही अति शहाणी कला जेव्हा अशा टोन मध्ये बोलते ना तेव्हा ती कधीच शांत बसत नसते. राहुलने खरंच सावधपणे हालचाल करायला हवी. यावेळी जरा जास्तच माती खाल्ली आहे त्याने. दुसरीकडे अद्वैत फोनवर बोलत असतो. तर मित्रांनो, व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे.
कारण कालच्या व्हिडिओला कमेंट करणाऱ्या प्रेक्षकांची नावे आपण व्हिडिओच्या शेवटी घोषित करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि वेळेची संधी साधून रोहिणी अद्वैतकडे जाते. अद्वैतचा फोन ठेवतो आणि रोहिणी आता अद्वैतला येऊन म्हणते, अद्वैत, अरे ऍक्च्युली मी केव्हापासून विचार करते ही गोष्ट तुझ्याशी बोलू की नाही, पण आता राहवत नाहीये म्हणून आता बोलू का? तेव्हा अद्वैत म्हणतो, काय झालं, बोल ना आत्या. तेव्हा रोहिणी म्हणते, मला माहितीये तुम्हाला या सगळ्या गोष्टीच्या मुळाशी जायचंय, पण मला असं वाटतंय की तुम्ही फक्त एका दिशेने विचार करताय. म्हणजे बघ, घरातलं कोणीतरी असं का करेल आणि आपल्याच घरातलं कोणीतरी फितूर होईल असं मला अजिबात वाटत नाहीये. मला काय वाटतंय, तुम्ही या गोष्टीचा तपास ऑफिसमध्येच करायला हवा. हे बघ, आपल्या ऑफिसमध्ये किती गरजू स्टाफ आहे आणि एखाद्याला अचानक पैशांची अडचण आली तर सुचत नसतं रे काही. सुचलं नसावं कदाचित काही. त्यात आपण जे करतोय ते बरोबर आहे की नाही हे लोकांना कळत नसतं. म्हणजे हेल्पलेस जेव्हा होतात तेव्हा लोक मजबूर असतात काहीही करण्यासाठी, नाही का? यावर अद्वैत म्हणतो की आता तू बरोबर बोलतेस, पण गरजू वाटत नाही तो माणूस मला. म्हणजे तो गरीब सुद्धा नाहीये आणि मनाने चांगला सुद्धा नाहीये, म्हणूनच तो आज हे काम करतोय ना. तू काळजी करू नकोस. तो ऑफिसमध्ये असेल तर ऑफिसमधून, घरात तर घरातून, जगातून कुठूनही शोधून काढू आपण त्याला. चल मी आलोच, असं म्हणत आता अद्वैत तिथून निघून जातो. दुसरीकडे कलाजवळ संगीता बसलेली असते आणि संगीता कलेची समजूत काढत असते. संगीता म्हणते की ध्यानात ठेवशील ना बाळा, संपू दशकांकडे जातेस तू, शांत राहा आणि शांत डोक्याने विचार कर. तेव्हा इतक्यात अद्वैत तिथे येतो. संगीता जावयासमोर म्हणजे अद्वैत समोर हात जोडते आणि पाय पडू लागते की जावई बापू, मला माफ करा. खूप मोठी चूक झाली आमच्या नैनाकडून. खरंच खूप मोठी चूक झाली आणि त्यात तुम्हाला खूपच भोगावं लागलं. तुमचं नाव, तुमची कंपनी खूप अडचणीत आली या सगळ्यामुळे. तेव्हा मला प्लीज माफ करा. यावर अद्वैत म्हणतो, अहो मिसेस खरे, हे काय करताय तुम्ही? प्लीज तुम्ही माफी वगैरे मागण्याची काहीही गरज नाहीये. यावर कला म्हणते, अगं आई, तू गुन्हा केलायस का? तू चुकली आहेस का? चूक तर नैनाताईने केली आहे ना. आणि आता म्हणालीस ना मला तिच्या चुकीचं खापर स्वतःच्या डोक्यावर फोडून घेऊ नकोस म्हणून, मग तू स्वतः का करतेस तसंच? यावर अद्वैत म्हणतो, हो मिसेस खरे, तुम्ही खरंच मनाला लावून घेऊ नका. यावर संगीता चालतंय असं म्हणत हात जोडते आणि म्हणते की येते मी. असं म्हणत आता संगीता तिथून निघून जाते. यावर अद्वैत आता म्हणतो की खूप डिस्टर्ब झाल्यात त्या. यावर कला म्हणते की हो, आई आहे ना ती, तिला डिस्टर्ब होणारच. नैनाताईला अक्कल नको का? तेव्हा अद्वैत म्हणतो की पण तुला खरंच वाटतं का की हे सगळं नैनाने केलेलं आहे? तेव्हा कला म्हणते, या सगळ्यात ना नैनाताई खूप हुशार आहे. आणि दुसरी गोष्ट ना चांदेकर, तुझ्या भावावर संशय घेतला ना तेव्हा सुद्धा तू त्याची बाजू धरून ठेवली होतीस. मी तसं करणार नाही. माझ्या बहिणीवर संशय घेतला असेल आणि तिच्यावर गुन्हा सिद्ध झाला नसेल तर तरी मी स्वस्थ बसणार नाही. मी थांबणारच नाही. ती चुकली असेल तर ती चुकली आहे म्हणायला मला लाज वाटत नाही, पण तिने केलेली चूक ही एखाद्याच्या जीवावर बेतली असते. यावर कला आता विचार करू लागते की चांदेकरला ज्या कुठल्या व्यक्तींमुळे अटक झाली ती व्यक्ती कोण आहे हे शोधून काढल्याशिवाय मी मागे हटणार नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की मला असं वाटतं की आपण व्यवस्थित प्लॅन करून सगळा शोध घ्यायला हवा. तेव्हा कला म्हणते, बरोबर बोलतोयस तू. एकीकडे रोहिणी रूम मध्ये येतोय आणि राहुल तिला गेम खेळताना दिसतो फोनवर आणि हे सगळं बघून ती खूप संतापून जाते. इकडे राहुल मस्त छानपैकी एन्जॉय करत गेम खेळत असतो. इतक्यात रोहिणी रागात येते आणि त्याच्या हातातला फोन हिसकावते आणि म्हणते, अरे इथे आपल्या आयुष्याचा गेम व्हायला आलाय आणि तुझं काय चाललंय? हे बघ राहुल, तुला आता सांभाळून राहायला हवं. मी आताच त्या कलाचं बोलणं ऐकलंय. ती म्हणत होती की काहीही झालं तरी ती या प्रकरणाच्या तळाशी जाणारच आणि ती मुलगी कधी काय करेल आणि कुठून कुठली कडी शोधून काढेल काहीही सांगता येत नाही. जळू आहे ना ती, एखाद्या विषयाला चिकटली ना तर अजिबात निघत नाही. यावर राहुल म्हणतो, मम्मा मी आहे ना, मी सगळं करेल ना. तेव्हा रोहिणी म्हणते, एक मिनिट, जास्त ओव्हर कॉन्फिडन्स नको. आत्ता कसं तरी हे प्रकरण मिटवलंयस तू, आता अजून प्रकरण आपल्या अंगावर घेऊ नकोस, घे. असं म्हणत रोहिणी तो फोन राहुलच्या हातात देते आणि राहुल म्हणतो, अगं मम्मा डोंट वरी. हे बघ, मी आधी सुद्धा बरेच फ्रॉड केले आहेत आणि आता एक फ्रॉड बद्दल राहुल रोहिणीला सांगू लागतो. राहुल पुढे म्हणतो, अगं मी एवढा मोठा फ्रॉड केला तरी त्या कलेला आजपर्यंत कळलं नाही आणि ती चाचपडत तिथपर्यंत पोहोचली पण होती तरी सुद्धा तिच्या हाताला काहीच लागलं नाही. आता सुद्धा बघितलंस ना कसा डाव पलटवला मी सगळ्या नैनावर. त्या नैनाला मूर्खबाईला हे कळत नाही की तिच्या पर्समध्ये ते हिरे मी ठेवले होते. तिचा चेहरा बघितला ना मम्मा, एवढं हसायला येत होतं मला की काय सांगू. तेव्हा रोहिणी म्हणते, राहुल हे सगळं ठीक आहे पण तू. तेवढ्यात राहुल तिला म्हणतो की हे बघ मम्मा, मी अलर्ट आहे. मी कुठलेही पुरावे मागे सोडणार नाही. मला माहिती आहे सगळं. इतक्यात रोहिणी
रूमचा दरवाजा उघडते आणि रूम मध्ये येते आणि तिला येताना राहुल बघून घेतो. तिथे येते आणि नैनाला तिथे आलेलं बघून राहुल थोडासा सुरुवातीला घाबरतो. त्याला असं वाटतं की हिला काही ऐकू तर नसेल गेलेलं ना. तेवढ्यात रोहिणी आता म्हणते, बरं तुम्ही दोघं बोला आणि मी जाते. तेव्हा राहुल म्हणतो की ठीक आहे. दुसरीकडे नैना रडू लागते आणि बेडवर बसून घेते. तेव्हा राहुल आता नैनाला असं बसताना बघून म्हणतो, नैना काय ग, काय झालं? तेव्हा नैना त्याला म्हणते की राहुल, मी खरंच सांगते, मी काहीच केलेलं नाहीये. मला नाही माहिती ही हिरे माझ्या पर्समध्ये कुठून आले. मला खरंच नाही माहित रे. आणि बघ, मुळात मी काही केलंच नाहीये, तर मला कसं काय माहिती असेल त्या हिऱ्यांबद्दल? व राहुल आता नैनाला शांत करतो आणि खूप शहाणपणा करत असतो हा. सगळ्यात पहिले तर सगळ्यात मोठा सूत्रधार हा, याला धरून मारलं पाहिजे. तिच्या जवळ बसतो, तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला ब्रीद इन वगैरे सांगत असतो, तिला शांत करत असतो. म्हणतो, हे बघ तू खरी आहेस, म्हणूनच तर आबांनी तुझी बाजू घेतली, असं तो तिला आता सांगू लागतो. म्हणून कोणीही नसू दे तुझ्यासोबत, मी आहे राहुल तुझा नवरा कायम, असं म्हणत आता नैनाला भरून येतं. आणि हे ऐकून नैना त्याला मिठी मारून रडू लागते. ती म्हणते, थँक्यू सो मच राहुल. राहुल, तू आजपर्यंत कधीच माझी बाजू घेतलेली नाहीयेस, पण तू आज माझ्या बाजूने बोललास. पण मी तुला खरं सांगते, मी शपथ घेऊन सांगते, मी खरंच काही नाही केलंय. तेव्हा राहुल म्हणतो, हो शांत हो, शांत हो, तू काहीही केलेलं नाहीये, शांत हो, आहे ना मी. दुसरीकडे आता संगीता तिच्या घरी बसलेली असते आणि कला आता तिला भेटायला येत असते. संगीता कपड्यांच्या घड्या घालत असते आणि कला तिकडनं येते, आई असं म्हणत. आता लहान मुलं कशी येतात तसं अगदीच. तर ती आल्यानंतर संगीता म्हणते की, अरे कले, आलीस तू, ये बस बस. तेव्हा कला बसते. तेव्हा कला येताना म्हणते की, अगं पावसामुळे बाहेर जीव अक्षरशः नाही नाही म्हणतोय. बरं आई, मी काय म्हणते, तू त्या दिवशी आंबा कुल्फी केली होतीस ती आहे का ग? तेव्हा संगीता म्हणते, कले तू कुल्फी मागायची ट्राय करते, म्हणजे तू कुल्फी मागून राहिलेली आहे का? असं आता संगीता कलाला म्हणते की, मागच्या वेळेला तर तू नाही नाही म्हणत होती आणि तुझ्या दातांच्या झिणझिण्या कमी झाल्या वाटतं. बदललेल्या टूथपेस्टचा फायदा झाला की नाही? यावर कला म्हणते, हो आई, तू सांगितल्यापासून मी रोज सेन्सोडाईननेच दात ब्रश करते आणि काहीच दिवसात मला फरक जाणवलाय. आधी मला थंड काहीही खाल्लं की दाताला झिणझिण्या येत होत्या, आता ते येत नाहीयेत. आता कुठलीही चिंता न करता थंड आणि गरम मी बिंदास खाऊ शकते. म्हणजे याच्यामध्ये काही हा जो संवाद आहे त्यांचा, हा काही सिरियस घेऊ नका. तो सेन्सोडाईनची ऍड चाललेली आहे इथे, बट स्टील ती एक सांगते आता की मी मोठा पॅक आणलाय सेन्सोडाईनचा अँड ऑल दॅट स्टफ. तेव्हा संगीता म्हणते की, बघ बरं केलंस तू की मोठा पॅक आणलास, मला सुद्धा झिणझिण्यांपासून सुरक्षा मिळाली आणि तुला सुद्धा. तेव्हा कला म्हणते की, चल आता मला आंबा कुल्फी देतेस ना? तेव्हा संगीता आता आंबा कुल्फी घेण्यासाठी किचन मध्ये जाते आणि कलेला आंबा कुल्फी आणून देते. कला ती आंबा कुल्फी खाऊ लागते आणि संगीताला पण देते. आता हा सगळा म्हणजे सिरियलशी याचा सगळ्याचा काहीच संबंध नाहीये, मे बी ही फक्त ऍड होती. दुसरीकडे अद्वैत आणि कला कुठेतरी जात असतात आणि अद्वैत गाडी चालवत असतो. कला त्याला म्हणते की, अद्वैत तुला खरंच वाटतं का रे की आज कुठला टास्क देतील आपल्याला काउन्सिलर? तेव्हा आता अद्वैत म्हणतो की, त्या माणसाचं काहीच सांगता येत नाही, तो काहीही बडबड करत असतो, तो कुठलाही टास्क देतो. यावर कला म्हणते, मला ना हे टास्क वगैरे काहीतरीच वाटतं रे, म्हणजे आता जे घरी घडतंय त्यामुळे मला तरी असं वाटतंय की आपण हे सगळं उगाच करतोय. यावर अद्वैत आता म्हणतो, हे बघ कला, तुझी तरी इच्छा नसणारच आहे माझ्यासोबत हे सगळं करण्याची, तुला काय आवडतं, तू कुठे असतेस माझ्यासोबत? तेव्हा कला म्हणते, तू तरी कधी असतोस माझ्यासोबत आनंदात, तू राहिलायस कधी सोबत माझ्या? तेव्हा आता तिथे लाल सिग्नल लागतो, त्यांची गाडी थांबते. कला एका गजऱ्यावाल्या बाईला बघते, म्हणजे तिथे गाडी थांबल्यानंतर एक गजऱ्यावाली बाई कलेला दिसते. तेव्हा आता कला त्या बाईला आवाज येते आणि म्हणते, मावशी गजरा कसा दिला ग? तेव्हा ती बाई सांगू लागते, 50 रुपये. तेव्हा कला द्या असं म्हणते, पण तिला मध्येच पहिली एक गोष्ट आठवते, ज्यामध्ये अद्वैत फुलं घेत असतो फुलावाल्यांकडनं आणि कलेला वाटतं की तो तिच्यासाठी घेतोय, अर्थात त्याला घ्यायचं पण असेल, पण मग तो तिचा पोपट करत असतो. तेव्हा तो म्हणतो की, घ्या जितके झाले तितके आणि उरलेले सुद्धा तुम्हीच ठेवा तुमची बडबड करण्यासाठी, असं म्हणत तो ती फुलं घेऊन कारमध्ये असलेल्या गणपती बाप्पाच्या समोर वाहून देतो. आणि कलाला असं वाटतं की तो तिच्यासाठी घेतोय, म्हणून कला हात पुढे करते. तिला तो झालेला प्रसंग आता क्लिक होत असतो, आठवत असतो. तेव्हा तो प्रसंग आठवून लक्षात घेऊन कला त्या फुलावालीला म्हणते, म्हणजे गजऱ्यावालीला म्हणते की, नाही नको राहू द्या. आणि अद्वैत हे नोटीस करतो. तेव्हा ती गजरेवाली म्हणते, अहो बघा ना कसे ताजे ताजे गजरे आहेत, घ्या ना ताई. अद्वैत आता हे बघून विचार करू लागतो की आता तर खुश होती, असा अचानकीचा मूड कसा काय जाऊ शकतो? इतकी काय मुडी आहे ही? नक्की झालं काय आहे? आत्ता तर एवढी बडबड करत होती आणि अचानक गप्प का झाली असेल ही?
माझं काही चुकलंय का? नाही नाही, माझं तर काही चुकलेलं नाहीये. मग म्हणजे मी काही चुकीचं वागलोय का आधी? यावरून काही असेल का? कला आता त्या गजरेवालीला नाही नाही म्हणून सांगते, तर ती गजरेवाली तिथून निघून जाते. आणि कला आता मनोमन विचार करू लागते, की चांदेकरला काही फरकच पडणार नाही, माहितीये मला. नकोय मला तो गजरा, नको तो गजरा आणि नको त्या आठवणी. आता कला जेव्हा हे पुटपुटते तेव्हा अद्वैत ऐकून घेतो. अद्वैत म्हणतो काय? कला म्हणते नाही काही नाही. तेव्हा अद्वैत म्हणतो की आठवणी, म्हणजे तो मनात विचार करू लागतो आता की आठवणी, कोणत्या आठवणी असतील? या बायकांची मेमरी खूपच तीक्ष्ण असते, कधी कुठली गोष्ट आठवेल सांगता येत नाही. तिला जुनं काही आठवलं असेल का? आठव अद्वैत, आठव, आठवा चांदेकर, नाहीतर काही खरं नाही. तेव्हा आता अद्वैतला पण तोच प्रसंग आठवतो जो कलेला आठवलेला असतो. आणि अद्वैत म्हणतो अरे हा, एकीकडे कला विचार करत असते की काय करू गजरा घेऊन, गजरा आठवणींचा असतो, चांदेकरला काय कळणार आहे. तेव्हा अद्वैतच्या हे लक्षात येतं आणि तो गजरे शोधू लागतो. आणि गजरेवाली मागे पण सगळ्यांना विचारायला गेलेली असते. गजरेवाली जेव्हा पुढून जाताना दिसते तेव्हा तो गजरेवालीला बघतो आणि इशारा करतो की इकडनं या. कलाचं लक्ष तिकडेच असतं. आणि आता अद्वैत गुपचूप त्या गजरेवालीकडून गजरा घेतो आणि पैसे त्या गजरेवालीला देतो. गजरेवाली तिथून जाते आणि आता अद्वैत तो गजरा उघडतो, तो गजरा हातात घेतो. कलेचा चेहरा त्याच्याकडे नसतो, कलाने तोंड मोडून बसलेली असते कला. तेव्हा अद्वैत आता विचार करतो की गजरा हातात दिला तर परत ही फिसकारेल, परत चिडेल, त्यामुळे आता रिस्कच नको. तेव्हा आता अद्वैत तिच्या केसांमध्ये तो गजरा माळून देतो. म्हणजे तो गजरा माळत असताना, म्हणजे अद्वैत तो गजरा माळत असताना कला चकित होते आणि त्याच्याकडे बघू लागते. ते दोघं पण एकमेकांकडे बघू लागतात आता. आणि कलेला खूप छान वाटू लागतं. कला हसू लागते अद्वैतकडे बघून. तेव्हा अद्वैत म्हणतो की गजरा हवा होता ना तुला? आता कला विचार करते यावर की म्हणजे चांदेकरला आता माझ्या मनातल्या गोष्टी कळायला लागल्या, खरंच बदललाय हा. यावर अद्वैत म्हणतो एखादी गोष्ट आवडत असेल तर ती घेऊन घ्यायची असते, उगाच मन नसतं मारायचं, ठीक आहे. तेव्हा आता कलेच्या गालाला हात लावत अद्वैत या गोष्टी तिला समजवतो. आणि त्याने हात लावलेल्या गालाला कला सुद्धा आता हात लावते. इतक्यात सिग्नल सुटतो आणि ती लोक पुढे जायला निघतात. कला तो गजरा हातात घेते आणि त्या गजऱ्याकडे एकटक नजर लावून बघू लागते. त्याचा सुवास घेत असते. आणि कला अद्वैत ठरल्या जागी पोहोचतात. ते त्या काउन्सिलरकडे पोहोचतात आणि दरवाजा उघडतात. अद्वैत आणि कला दोघंही आता तो काउन्सिलर कुठे आहे ते बघू लागतात. आणि तो जो काउन्सिलर असतो तो गाणं गात असतो आणि तो बसलेला कुठे असतो? टेबलच्या बाजूला खाली. आणि हे दोघं वेंदळ्यासारखे त्याला अख्खी रूम शोधत असतात. तो खाली बसलेला आणि खाली बसल्या बसल्या तो काउन्सिलर गाणं म्हणत असतो. आणि तो जे गाणं म्हणतो आता त्या गाण्याला पुढे आणखीन जोडता जोडता कला अद्वैत सुद्धा गाऊ लागतात. आणि ते दुसरा आवाज कुठून येतोय हे शोधत शोधत लगेच तो काउन्सिलर कुठे लपून बसलेला आहे ते शोधतात. आणि आता म्हणजे ते दोघं तिघं मिळून गाणी म्हणू लागतात. तेव्हा अद्वैत आता म्हणतो हो सर, खाली काय करताय तुम्ही? तेव्हा आता तो काउन्सिलर सांगतो ते काय ना, मी खाली बसलो तर माझा वरचा सूर लागतो आणि उठलो की खालचा सूर लागणार, पण काय आता तुम्ही आलात मला उठावंच लागणार, असं म्हणत तो काउन्सिलर उठतो आणि त्या दोघांनाही तिथे बसवतो. ते दोघंही आता बसतात. तेव्हा अद्वैत आता म्हणतो काय झालं एवढा रोमॅन्टिक मूड? बायको माहेरी गेलीये वाटतं. तेव्हा तो काउन्सिलर म्हणतो नाही नाही असं नाही. यावर अद्वैत म्हणतो की कसं काय हो, म्हणजे तसं नाही ना, ती जातच नाही ना माहेरी, काय करणार? तेव्हा कला म्हणते हो आवाज छान आहे पण तुमचा. यावर तो काउन्सिलर म्हणतो काय सांगता खरंच? काहीतरीच काय, पण ठीक आहे. मला असं तुम्हाला सांगू का, मी जर असा काउन्सिलर आता नसतो ना तर फार मोठा गायक झालो असतो. फार मोठा नाही तर संगीत दिग्दर्शक झालो असतो. गाणं गायला ना की असं छान वाटतं. गाणं म्हणजे एक थेरपी आहे. आणि आता तो सूर लावू लागतो त्याचे. तेव्हा अद्वैत त्याला वा वा म्हणत उठू लागतो. तेव्हा काउन्सिलरला आता अद्वैत म्हणू लागतो की आम्हाला कशाला बोलवलंय सांगा ना. तेव्हा तो काउन्सिलर म्हणतो मी नाही बोलवलं, जा तुम्ही. आणि कला अद्वैत खरंच निघू लागतात. तेव्हा तो काउन्सिलर त्यांना थांबवतो आणि म्हणतो की अरे नाही खरंच निघालात का? थांबा, बसा इथे. तुमच्या दोघांचं कसं चाललंय हे मला कळायला हवं ना, म्हणून बोलवलं होतं. बसा बसून घ्या, आपण बसून बोलूया. कला अद्वैत दोघंही बसतात आणि तो काउन्सिलर म्हणतो बरं कसं चाललंय तुमचं? यावर कला म्हणते आमचं बरं चाललंय. तो काउन्सिलर पुढे म्हणतो की नाही असं नाही सांगून चालणार, जे सांगायचं ना ते स्केलमध्ये सांगा. अद्वैत म्हणतो स्केल म्हणजे? यावर काउन्सिलर म्हणतो की तुम्ही मला सुरात ते सांगा, वेगवेगळे राग यूज करा ते सांगण्यासाठी. आणि आता तो काउन्सिलर पुढे अजून सूर लावू लागतो आणि अद्वैतही त्याला जोड देतो. मग तो काउन्सिलर म्हणतो म्हणजे तुमच्या दोघांचं खचाक चाललंय, आमचं का नाही चालत आहे तसं काय माहिती. तेव्हा कला अद्वैत एकमेकांकडे बघतात आणि म्हणतात खचाक म्हणजे काय? यावर तो काउन्सिलर म्हणतो खचाक म्हणजे एकदम सॉर्टेड, सॉलिड आणि जबरदस्त,
म्हणजे बेस्ट पेक्षा बेस्ट म्हणजे खचॅक. यावर अद्वैत म्हणतो हा म्हणजे तसं बऱ्या लेवलला आहे. कला म्हणते हो हो बरं आहे. यावर काउन्सिलर म्हणतो तुम्हाला कळतंय का, तुम्ही दोघी ना गाण्याच्या जुगलबंदी सारखे आहे. तुम्ही एकत्र आला ना की तेव्हा कला म्हणते नाही नाही बहुतेकदा आमचे वादच होतात. काउन्सिलर पुढे म्हणतो नाही नाही तसं नाही, मैफिल रंगते मैफिल, आणि तुम्ही दोघे सूर आहात एकमेकांचे. यावर अद्वैत म्हणतो हो आम्ही संगीत सूर आहे, पण भांडायला लागतो की पिस्कारते त्याचं काय. तेव्हा काउन्सिलर म्हणतो नाही नाही, एखाद्याचा सूर बदलला तर दुसऱ्याने तो सावरायचा असतो, आणि नेमकं तुम्ही दोघंही तसंच करताय. कुठलीही गोष्ट ना तुमच्या दोघांच्या डोक्यात एकत्र येते. तुम्ही दोघंही एकत्र तसाच विचार करता. म्हणजे एखादा काहीतरी बोलला की त्याला साजेसा दुसरा काहीतरी संवाद देतो. तेव्हा कला म्हणते वाद वाद म्हणायचंय का तुम्हाला. तो काउन्सिलर हसू लागतो आणि म्हणतो की खरंच विनोदी आहेत ना ह्या. बरं ठीक आहे ते सगळं सोडा, आता आपण पुढचं बोलूयात आणि पुढच्या टास्ककडे आपण वळणार आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो सर तेच बोलायचं होतं, म्हणजे एक रिक्वेस्ट आहे. तेव्हा तो काउन्सिलर म्हणतो अरे बोला 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 बिंदास बोला. तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं कला सांग ना. तेव्हा कला म्हणते अरे तू विचार ना. कला आणि अद्वैत मध्ये तू विचार म्हणून भांडण लागलेली आहेत. तेव्हा तो काउन्सिलर म्हणतो अहो हरकत नाही, एकत्र बोला, मिसळू द्या एकमेकात सूर, आणि मग छानसं गाणं तयार होईल असं म्हणत तो काउन्सिलर आता परत नाचायला लागतो. आणि कला म्हणते सर. तेव्हा काउन्सिलर म्हणतो की ठीक आहे, मी 1 2 3 म्हटलं की तुम्ही दोघांनी एकत्र बोलायचं. तेव्हा आता काउन्सिलर म्हणतो 1 2 अडीच. आता अशी चगव केल्यामुळे कला अद्वैत सावध होतात, कारण तो पुढे बोलतो काउन्सिलर 1 2 अडीच. तो म्हणतो अरे वा तुमचं लक्ष तर खूप चांगलं आहे. तेव्हा म्हणतो बरं ठीक आहे चला आता परत 1 2 साडे माडे 3. तेव्हा जेव्हा तो असं बोलतो तेव्हा ते दोघंही सोबतच म्हणतात आम्हाला दोघांनाही वेळ हवाय. तर ते दोघं सोबत बोलतात हे बघून ते दोघंही अवाक झालेले असतात आणि काउन्सिलर सुद्धा. तेव्हा पुढे दोघं ते म्हणतात की पुढच्या टास्कसाठी आम्हाला वेळ हवाय, एक काम आहे आम्हाला. आता हे सगळे वाक्य पण ते दोघं सोबतच बोलतात आणि आता एकमेकांकडे तिघही बघू लागतात. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की कला अद्वैतला म्हणते की आपण जो शोध सुरू केलाय त्या शोधाचा धागा अजून काहीतरी एक धागा त्यातून सुटलेला आहे असं मला वाटतंय. तुला कळतंय का काहीतरी सुटतंय म्हणजे श्रीनाथ ज्वेलर्स. तेव्हा अद्वैत म्हणतो हो सगळ्याचं केंद्र तेच आहे. यावर कला म्हणते ठरलं तर आता एकच लक्ष आहे, श्रीनाथ ज्वेलर्स. तेव्हा दुसरीकडे पोलीस राहुलला फरफटत ओढून आणतात आणि घरी लोटून देतात. तेव्हा राहुल म्हणतो अहो मी काहीही केलेलं नाहीये. तेव्हा पोलीस त्याला म्हणतात की तुला दाखवतो मी आता पोलिसी इंगा. तेव्हा खाली पडलेला तो राहुल हात जोडून म्हणतो अहो थांबा नको. तेव्हा राहुल म्हणतो की मी माझा गुन्हा कबूल करतो. कला आता राहुलच्या एक्झॅक्ट मागे उभी असते. तेव्हा कला राहुलला उलट फिरवते आणि सनकन त्याच्या थोबाडीत मारून देते. आता पुढे काय होणार आहे देव जाणे. मित्रांनो तुम्ही आमच्या मागच्या व्हिडिओला खूप प्रेम दिलं त्याबद्दल खरोखर मनापासून धन्यवाद. आणि मी खरंच भारावून गेली. तुमच्या कमेंट्स खूप छान आलेल्या आहेत सगळ्यांच्या. सविता कीर्तीकर, अलका सुकेकर, डॉक्टर कैलास मोहिते, वंदा सावेकर. आता याच्यातून काहींना कला अद्वैतची जोडी आवडते, त्यानंतरून आशा राऊत. कोणाला असं वाटतंय की राहुल रोहिणीला शिक्षा झाली पाहिजे, कोणाला असं वाटतंय की आजचा भाग छान होता, कोणाला असं वाटतंय की मी खूप छान सांगते. त्यातून स्फूर्ती महिला असं म्हणून एक अकाउंट आहे, खूप छान कमेंट आहे त्यांची. आणि क्षितिजा हलके, भाग्यश्री चोरमाळे, आता यांची कमेंट रोज बघायला मिळते मला. आणि आज त्यांनी माझ्या आवाजाबद्दल छान कमेंट केली आहे, थँक्यू सो मच. रजनी नाईक, स्नेहा कोलवणकर, एकीकडे विशांत नाईक, नेहा कुलकर्णी, वंदन बाविस्कर, श्वेता पवार, मंदार बोरकर, मेधा जोशी, माधुरी बागुल, विशांत नाईक, पुन्हा एकदा तेच नाव, दिलीप नेतावाने, स्मिता देवरे, चंदा कदम. आता यांची पण कमेंट असते नेहमी. एकीकडे आणखीन एक मोठी कमेंट बघितली मी, मला ती कमेंट खूप आवडली. आनंद केसवानी यांची कमेंट होती ती. आता त्यांनी इंग्लिशमध्ये खूप छान असं सांगितलेलं आहे, म्हणजे रेप्रेझेंट केलेलं आहे. त्यात त्यांचं म्हणणं असं पडलं की आवाज खूप छान आहे, मी हे फास्ट ट्रॅक मोडला ऐकू शकतो. त्यानंतर त्यांनी खूप स्पेशल मेन्शन दिलं आजच्या एपिसोडला, कारण ते आपले डे 1 पासूनचे वॉचर आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. सो खूप छान कमेंट्स होत्या त्यांच्या. व्ह्यूअर्स सोबत कम्युनिकेशन हा पॉईंट त्यांना खूप आवडला. तेव्हा मला आवडेल आनंद केसवानी, थँक्यू सो मच. तुम्हा सगळ्यांचं मनापासून मला थँक्यू तुम्हाला म्हणायचं आहे, तुमचं आभार व्यक्त करायचं आहे. तेव्हा असंच प्रेम राहू देत आणि म्हणजे माझ्यातल्या चांगल्या वाईट गोष्टी मला कळू देत, सो दॅट मी आणखीन स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करेन. आणि थँक्यू सो मच. असंच प्रेम असू देत. तोपर्यंत भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.